विशाल करोळे छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। विशाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। यामध्ये सत्तारेत, भुमरेत आणि अनेक खरं तर राजकीय नेत्यांचे नातेवाईक पुन्हा एकदा या निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रणांगणामध्ये आहेत। काय या दृष्टीने सगळं हे लढतींचं चित्र असणार आहे? काही वेळामध्ये आता निकाल यायला सुरुवात होणार आहे, कितपत तयारी झाली आहे? अनुपमा, तब्बल 8 वर्षानंतर आता जिल्हा परिषदेचे नवे कारभारी निवडून येणार आहे। त्यामुळे राजकीय पक्षांसह सर्वसामान्यांना उत्सुकता आहे, कुणाचा झेंडा या जिल्हा परिषदेवर रोवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तसं मी सांगितलं की गेल्या वेळेस या जिल्हा परिषदेमध्ये निकालामध्ये भाजपा हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता। मात्र भाजपला सत्तेपासून बाजूला काँग्रेसनं आणि शिवसेनेने ठेवलं होतं। दोघांनी आघाडी केली होती आणि राज्यातला हा पहिला प्रयोग ठरला होता। त्याची जोरदार चर्चा झाली होती। आता यावेळेस शिवसेना आणि भाजप युती म्हणून लढते। मात्र खरं तर ही युती फक्त कागदावरच असल्याचं चित्र आहे, कारण 63 जागांपैकी 46 जागांवर शिवसेना भाजप आमनेसामने उभा आहे, तर फक्त 16 ते 17 जागांवर त्यांनी युतीचे उमेदवार उभे केले आहेत। त्यामुळे प्रचारामध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप एकमेकांवर जहरी टीका करताना दिसले। आता यानंतर दोन्ही पक्षांनी जर निवडणुकीत बहुमत मिळालं तर एकत्र येण्याची तयारी सुद्धा दर्शवली आहे। त्यामुळे या दोघांपैकी मोठा पक्ष कोण ठरणार याचीच उत्सुकता सगळीकडे आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा अनुपमा, तो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी। उद्धव ठाकरेंची शिवसेना इथं सत्तेत होती, मात्र आतापर्यंत ज्या काही निवडणुका झाल्या, म्हणजे महापालिकेच्या असू देत, नगराध्यक्षपदाच्या असू देत किंवा लोकसभा आणि विधानसभा, सगळीकडे शिवसेनेचा पराभव झाला। त्यामुळे त्यांच्यासाठी ही शेवटची अस्तित्वाची लढाई आहे। या निवडणुकीत जर यश मिळालं नाही तर शिवसेना पूर्ण हद्दपार होणार आहे। त्यामुळे शिवसेनेनं भरपूर मेहनत प्रचारात घेतली आहे। त्या मेहनतीचं फळ त्यांना मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तिसरा आणि निर्णायक मुद्दा अजून ठरणार आहे, तो म्हणजे एमआयएमनं राज्यात सगळीकडे यश मिळवलं। सगळ्यात जास्त जागा छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मिळवल्या आणि या महापालिकेच्या यशाच्या जोरावरच ते जिल्हा परिषदेच्या आखाड्यामध्ये उतरले होते। आता जिल्हा परिषदेत त्यांचं यशाचं खातं उघडते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळं जवळपास सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे। एक हाती विजय मिळणारे भाजपचे अतुल सावे यांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे। शिवसेनेचा पराभव झाला तरी या निवडणुकीत आम्ही उट्ट फेडू असं म्हणणारे संजय शिरसाट यांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे। तर विजयाचा दावा करणारे एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांची सुद्धा प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे। 10 वाजता आता या सगळ्या निकालाला सुरुवात होईल आणि त्यासाठीची तयारी आता पूर्ण झालेली आहे। आपण बघतोय उमेदवारांच्या प्रतिनिधींना आता आतमध्ये सोडण्यात येते। सुरुवातीला पोस्टल मतदानानं सुरुवात होईल आणि 10:15 पासून ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर कल पुढे यायला सुरुवात होईल। त्यामुळे यावेळेस जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा रोवणार, कोण मोठं यश मिळवणार, युतीची सत्ता येणार का, हे सगळे प्रश्न थोड्याच वेळात याचं आपल्याला उत्तर मिळेल। तुर्तास प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असं आपण म्हणू शकतो आणि थोड्या वेळात निकाल यायला सुरुवात होईल। अनुपमा, निश्चितच विशाल, जरूर जोडले जाऊ। आणखी माहिती आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।